मंडळी, 25 मे 2025 पासून सुरू होतोय नवतपा आणि 2 जून पर्यंत असणार आहे. हा काळ खूप खास मानला गेलाय. यामागे ज्योतिषीय कारण काय आणि या 9 दिवसात आपण काय करायला हवं, याचे फायदे काय, हे सगळंच आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सर्वात आधी नवतपा म्हणजे काय हे बघूया. नवतपा म्हणजे 9 दिवसांचा काळ जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. यंदा 25 मे 2025 ला पहाटे 3:27 सूर्यदेव रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि 8 जून पर्यंत असणार आहे. पण यातले 9 दिवस म्हणजे 25 मे ते 2 जून हे खास असतात. यालाच नवतपा असं म्हणतात. कारण या काळात गरमी टोकाला असते. सूर्यदेव पृथ्वीच्या खूप जवळ येतात, त्यामुळे उष्णता प्रचंड वाढते. ज्योतिषशास्त्रात असं सांगितलंय की रोहिणी नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र, पण शुक्र आणि सूर्य यांच्यात शत्रुत्व आहे. त्यामुळे जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तेव्हा गरमीचा तडाखा जास्तच वाढतो. पण ही गरमी फक्त त्रासदायक नाही तर निसर्गासाठीही खूप महत्त्वाची मानली गेली. ही उष्णता पृथ्वीला पावसाळ्यासाठी तयार करते. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा या काळात सूर्याची किरणं थेट पृथ्वीवर पडतात. त्यामुळे वातावरणात बदल होतात आणि पावसाळ्याला अनुकूल परिस्थिती तयार होते असं सांगितलं जातं. तर पर्यावरण, शेती, आरोग्य आणि किडे विंचू यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा नवतपा गरजेचा आहे. म्हणूनच नवतपा हा निसर्गाच्या चक्राचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जर हा काळ नसेल किंवा उष्णता कमी झाली तर पर्यावरण, शेती आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. विशेषतः विंचू आणि किडे यांचा प्रादुर्भाव वाढतो. कसा? तर नवतपाच्या तीव्र उष्णतेमुळे जमिनीत आणि पाण्यात असलेले अनेक किडे, कीटक आणि विंचू सारख्या प्राण्यांची अंडी किंवा लार्वा नष्ट होतात. ही उष्णता त्यांच्या वाढीला आळा घालते. जर नवतपा नसेल किंवा गरमी कमी असेल तर विंचू, ढेकूण, माशा आणि इतर किडे यांची अंडी नष्ट होत नाहीत. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्यानं वाढते. शिवाय ही उष्णता नसेल तर पाणी आणि जमिनीत रोगजंतू वाढतात, ज्यामुळे पोटाचे आजार, ताप किंवा इन्फेक्शन सारखे रोग वाढतात. विंचू सारखे प्राणीही रोगांचे वाहक असू शकतात आणि त्यांची संख्या वाढल्यानं जास्त होऊ शकतो. एवढंच नाही, जर नवतपा नसेल तर पावसाळ्याचं संतुलनही बिघडू शकतं. कारण नवतपात सूर्याची किरणं पाण्याचं बाष्पीकरण करतात, जे ढग बनतात आणि पावसाळ्याला अनुकूल वातावरण तयार करतात. जर उष्णता कमी असेल तर बाष्पीकरण कमी होतं, ढग तयार होत नाहीत आणि पाऊस कमी पडतो. यामुळे दुष्काळ येऊ शकतो, ज्याचा शेती आणि पर्यावरणावर परिणाम होतो. शिवाय जर हा काळ नसेल तर मातीची सुपीकताही कमी होऊ शकते आणि किडे, विंचू यांचा हल्ला तर पिकांवर वाढतोच, ज्यामुळे शेतीचं नुकसानही होतं. म्हणूनच नवतपा असायला हवा. कारण नवतपाची उष्णता वातावरणातले हानिकारक जंतू जसं बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करतात. नवतपाची उष्णता माती सुपीक बनवते आणि किड्यांचा प्रादुर्भाव कमी करते. नवतपा पर्यावरणाचं संतुलनही राखतो. म्हणूनच नवतपा असणं आवश्यक आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे नवतपा जो 25 मे 2025 पासून सुरू होतोय आणि 2 जून पर्यंत असणार आहे. हा काळ खूप खास आहे. मग या 9 दिवसात आपण काय करायला हवं? तर रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात थोडं रोळी आणि लाल फूल टाकावी आणि सूर्याला अर्घ्य द्यावं. सूर्यदेवाकडे पाहत ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला जल अर्पण करावं. यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळेल आणि सूर्यदेवाची कृपाही आपल्याला मिळेल. एवढंच नाही तर रोज सूर्यदेवाला लाल फूल, अक्षता आणि कुंकू अर्पण करून ओम गृणी सूर्याय या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी यामुळे आपल्याला मानसिक शांती आणि यश प्राप्त होतं असं म्हणतात. आता नवतपाच्या काळात काही गोष्टी आवर्जून पाळाव्यात. म्हणजे या काळात काही सात्विक आहारच घ्यावे. गरमीपासून स्वतःचा बचाव करावा. बाहेर निघताना डोकं झाकून निघावं. पाण्याची बाटली सोबत बाळगावी, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही. दुपारी 12 ते 3च्या दरम्यान या काळात अजिबात बाहेर पडू नये. याचबरोबर नवतपात दानालाही विशेष महत्त्व आहे. आपण आपल्या सामर्थ्यानुसार गरजूंना मोसमी फळं, सुती कपडे, छत्री या गोष्टी दान करू शकता. शिवाय रस्त्यावर पाण्याचे माठ ठेवावे किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पर्यावरणासाठी योगदान द्यावं.
तुम्ही झाडं लावून यात हातभार नक्कीच लावू शकता। आता नवतापाच्या काळात या सगळ्या गोष्टी करण्याचं महत्त्व काय, तर सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्यानं आपल्या कुंडलीत सूर्य मजबूत होतो। यामुळे आत्मविश्वास वाढतो, नेतृत्व गुण आणि यश मिळतं। शिवाय शारीरिक फायदे सुद्धा होतात। सात्विक आहार आणि पाण्याचं दान केल्यानं आपली तब्येत चांगली राहते, गरमीमुळे होणारे आजार टाळता येतात। याचबरोबर पर्यावरणीय फायदा सुद्धा होतो। या काळात पृथ्वी सूर्याची ऊर्जा शोषते, ज्यामुळे पावसाळ्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं। गरजूंना दान केल्यानं समाजात सकारात्मकता वाढते आणि आपल्याला पुण्यही मिळतं। तर मंडळी, नवतपा हा गरमीचा काळ आहे, पण यातही खूप काही शिकण्यासारखं आहे आणि करण्यासारखं सुद्धा आहे। सूर्यदेवाची पूजा, दान आणि पर्यावरणाचं रक्षण यामुळे तुम्ही हा काळ सकारात्मक नक्कीच बनवू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही नवतापामध्ये कोणती काळजी घेता आणि कोणत्या प्रकारची कार्य करता कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।